आणि आता वळूया इतर बातम्यांकडे। गेल्या 24 तासांमध्ये धनंजय मुंडे हे दुसऱ्यांदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचलेत। याही आधी त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि आता पुन्हा एकदा ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचले। भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या आरोपानंतर या भेटीगाठींना वेग आल्याचं म्हणता येईल। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर आता माझ्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कामध्ये आहेत। मनोज, पुन्हा एकदा धनंजय मुंडे हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेत, आपल्याकडे असलेली माहिती काय? नक्कीच प्रशांत, आपण बघितलं तर काल देखील धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री यांची सह्याद्री अतिथीगृहावरती भेट घेतली होती आणि त्यानंतर आपण बघितलं मुख्यमंत्र्यांची पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांनी आज सह्याद्री अतिथीगृहावरती आपण बघितलं या ठिकाणी मुख्यमंत्री यांची भेट घेतलेली आहे। आणि आपण क्रम बघितलं काल धनंजय मुंडे यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। त्यानंतर मुख्यमंत्री आपण बघितलं राज्यपालांच्या भेटीसाठी गेले होते, त्यांनी अचानक राज्यपालांची भेट घेतली आणि त्यानंतर आज दुसऱ्या दिवशी आपण बघितलं अजित पवार उपमुख्यमंत्री हे मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्र्यांची त्यांनी भेट घेतली आहे। त्यानंतर आपण या ठिकाणी बघितलं मुख्यमंत्री हे सह्याद्री अतिथीगृहावरती दाखल झालेले होते आणि त्यानंतर सुनील तटकरे हे मुख्यमंत्री यांच्या भेटीसाठी सह्याद्री अतिथीगृहावरती आले आणि त्यानंतर पुन्हा एकदा अजित पवारचे उपमुख्यमंत्री हे सुद्धा या ठिकाणी सह्याद्री अतिथीगृहावरती आणि आपण मुख्यमंत्री मनोज, या सगळ्या भेटीगाठी जर आपण लक्षात घेतल्या तर आपल्याला असं म्हणता येईल की धनंजय मुंडेंना पुन्हा एकदा मंत्रिपदावर घेण्याच्या हालचाली सुरू झाल्यात। नक्कीच आपण या ठिकाणी आता या हालचालीमध्ये आता वाढ होऊ लागलेली आहे, कारण की आपण बघितलं माणिकराव कोकाटे यांचा जो जमीन प्रकरण आहे त्यावरून कुठेतरी माणिकराव कोकाटे यांना या पदावरून बाजूला करण्याची या ठिकाणी समजलं जातं आणि त्या जागी आपण बघितलं धनंजय मुंडे यांची वर्णीही लागू शकते, कारण की आपण बघितलं अधिवेशनाच्या काळात देखील धनंजय मुंडे यांनी सातत्याने अजित पवार आणि मुख्यमंत्री यांची भेट घेतली होती आणि आता आपण बघितलं 2 दिवसापासून धनंजय मुंडे हे सातत्याने मुख्यमंत्री यांची भेट घेतली। तसेच आपण बघितलं या ठिकाणी अजित पवार यांची देखील त्यांनी भेट घेतल्याची माहिती कुठेतरी समोर येते, पण आपण या ठिकाणी मुख्यमंत्री यांनी देखील राज्यपालांची भेट घेतलेली होती। आणि आपण मनोज, धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांना भेटून बाहेर आलेले आहेत का? प्रसार माध्यमांशी ते बोलले आहेत का? बोलणार आहेत का? नाही, आपण या ठिकाणी धनंजय मुंडे हे आता सह्याद्री अतिथीगृहावरून बाहेर पडलेले आहेत। त्यांनी प्रसार माध्यमांशी काही या ठिकाणी संवाद साधलेले नाहीये, ते गाडीमधून बसून ते निघून गेलेले आहेत। पण आपण बघितलं मागील 24 तासामध्ये दोनदा आपण बघितलं या ठिकाणी धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री यांची भेट घेतली आहे। त्यामुळे कुठेतरी आता पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांची वर्णी लागू शकते का, याचा आता आपण बघितलं पाऊल चालू लागलेलं आहे। आणि या ठिकाणी आपण माणिकराव कोकाटे यांची मुख्यमंत्री यांनी देखील म्हटलेलं आहे की ही कारवाई केली जाईल, त्यांना त्याची शिक्षा दिली जाईल आणि त्यामुळे कुठेतरी माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपदावरून पुन्हा एकदा बाहेर काढलं जातं। नक्कीच मनोज, धन्यवाद आपण दिलेल्या विस्तृत माहितीसाठी। आपण या संपूर्ण घटनाक्रमावरती लक्ष केंद्रित करून राहा।